नमस्कार मित्रांनो, आपल्या ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेसाठी जेमतेम 80 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आणि ह्या शिल्लक कालावधीमध्ये इथून पुढे काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, आपण पेपर सोडवले पाहिजेत. पेपर कसे सोडवले पाहिजेत? आयोगाच्या पॅटर्ननुसार, आयोगाच्या फ्रेममध्ये. तर हे तुम्ही पाठीमागं पोस्टर बघताय. तर आपण टोटल 11 टेस्ट सिरीजचा टप्पा 1 घेतोय आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा नंबर 2 असेल. 11 टेस्ट सिरीज असतील, परंतु सुरुवातीच्या आपण टेस्ट सिरीज आहेत, ज्या 11 टेस्ट सिरीज घेतोय, तर त्याचा आपण ह्याच्यामध्ये कशा टेस्ट सिरीज असणार आहेत? पूर्ण फुल कॉम्प्रिहेन्सिव्ह असतील. नवीन जो आपला सिलेबस आहे त्याच्यानुसार असेल. आणि हे सगळं तुम्हाला घेण्यासाठी महाराष्ट्र फार्मसी ऍप डाउनलोड करायचं आहे. ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेणार आहे की कशा प्रकारे आपली टेस्ट सिरीज आपण ही लॉन्च केलेली आहे, नवीन ऑफलाईन टेस्ट सिरीज. तर ती कशी राबवणार आहोत. पुण्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष पेपर देता येईल. जर समजा तुम्ही पुण्यात नसाल, समजा एखादा विद्यार्थी गडचिरोलीला असेल, एखादा विद्यार्थी समजा आपण गडहिंग्लजला असेल कोल्हापूरच्या, तर तो पण विद्यार्थी पेपर कसा देऊ शकतो? तर ह्याच्यासाठी तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि ऑफलाईन टेस्ट सिरीजचे काय फायदे आहेत, भले तुम्ही टेस्ट सिरीज लावली किंवा नाही लावली, तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या समजून जाईल. तर आपण या व्हिडिओमध्ये नक्की आपण एक्झॅक्टली काय बघणार आहे, तर ते आपण ते सुरुवातीला बघूया. आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर बघायला गेलं तर आपण ऑफलाईन टेस्ट सिरीज कशा प्रकारे आपल्याला राबवायचे आहे, तर त्याच्यामध्ये त्याचं जे काय आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे. तर आपण त्याचा एक डेमो चालू करूया. हा मित्रांनो 2016चा पेपर, क्वेश्चन पेपर आहे. एमपीएससी न घेतलेला एक आपण डेमो दाखवतोय. आणि आपला पेपर कसा असेल, हा 2016चा पेपर आहे मित्रांनो. 2016च्या पेपरमध्ये अशा पद्धतीचा पेपर आहे आपला. यावेळेस पण मित्रांनो पेपर असाच असेल, फक्त यावेळेस नवीन ओएमआर शीटला 5 ऑप्शन आलेले असतील. नंतर टेस्ट सिरीज सोडवण्याचे काय फायदे आहेत ते पण आपण बघूया सविस्तर. तर हा 2016चा मित्रांनो हा पेपर आहे. समजा क्वेश्चन नंबर 1 इथून चालू होतो. 7 नंबर प्रश्न आहे. मग त्या क्वेश्चनची जेवढी रचना केलेली आहे, म्हणजे समजा आता इथं मॅच द फॉलोइंग आहे. तर आता हा झाला आयोगाच्या पेपरचा डेमो. आता आपण महाराष्ट्र फार्मसी कशा प्रकारे पेपर घेणार आहे, आपण म्हणतो ऍक्च्युअल पेपर आपण फ्रेम सेट केलेला आहे, तर त्याचा आपण डेमो या ठिकाणी बघूया. आपला आयोगाचा मित्रांनो जो पेपर आहे आपण सुद्धा याच प्रकारे सेट केलेला आहे. तर त्याचा पण डेमो तुम्हाला या ठिकाणी मी मित्रांनो दाखवतो. हा मित्रांनो महाराष्ट्र फार्मसीनं जसा आयोगाचा पेपर आहे तशाच प्रकारे आपण हा पेपरची रचना केलेला आहे. हा इथून पुढे हा जो पेपर होतोय चालू, तर महाराष्ट्र फार्मसी टीमनं जो पेपर सेट केलेला आहे तो पेपर आहे. मग त्याचा पेपर आपण कशा प्रकारे असेल, तर हा समजा आपण जसं की मी 2016चा पेपरचा डेमो दाखवला, तर इथून पेपर आपला चालू होतोय. आणि इथं समजा 7 नंबरचा प्रश्न चालू होतोय. या ठिकाणी बघा मित्रांनो, आपण खूप अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे. आयोगाचे ज्या पद्धतीने प्रश्न असतील त्याच पद्धतीने आपण प्रश्न फ्रेम करतोय. आणि जो आयोगाचा सिलेबस आहे, आयोगाच्या सिलेबसला कसं सुसंगत होईल, तर त्याच प्रकारे आपण हे सगळे प्रश्न करतोय. हा फायब्रिनोजन वरती प्रश्न आहे, हा ब्लड ग्रुप वरती प्रश्न आहे. नंतर हा तुमचा प्रश्न आहे तो ह्युमन ब्लडचं कंपोनंट आहे त्याच्यावरती प्रश्न आहे. मग नंतर तुमचा अँटीकोएग्युलंटचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर तुमचा जेनेटल हर्ब्सचा आहे प्रश्न. मग इथं पण तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये विच वन ऑफ द सेंटेन्सेस म्हणजे करेक्ट, इनकरेक्ट अशा फॉर्मॅटमध्ये आपण हे सगळे डिटेल्समध्ये बघणार आहोत. नंतर हा आपला अशा प्रकारे हा आपला एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टरचा महाराष्ट्र फार्मसी पेपर सेट करते. तर त्यानंतर हे पेपर सेट करत असताना आपण काय काळजी घेतलेली आहे, तर ते पण या ठिकाणी अजून तुम्हाला सांगतो. तर हे आपण हे सविस्तर बघणारच आहोत. नंतर मित्रांनो आपण हा समजा आपला सिलेबस आहे एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टरचा, तर हा सिलेबस आहे. तर ह्या सिलेबसमधून कशा प्रकारे आपण, जसं की आपला पेपर होईल, आपण पहिल्या शर्टला याच्यावरती प्रश्न सेट केला, नंतर याच्यावर सेट केला, परत याच्यावर केला, परत याच्यावर केला, याच्यावर केला. त्याच्यानंतर आपण ही टेस्ट सिरीज आहे, टोटल 11 टेस्ट सिरीज आहे. टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2. टप्पा क्रमांक 2 त्याला वेळ लागेल ते लॉन्चिंग व्हायला. तर अजून हा जो टप्पा क्रमांक 1 आहे, तर त्याच्यामधला जो आपण सिलेबस कसा आपल्या टप्प्या 1 मध्ये कंप्लीट करतोय सगळा, परत टप्पा क्रमांक 2 मध्ये पण अशाच प्रकारे असतं. कारण विद्यार्थ्यांना अधिकाधिक सराव करायला भेटला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण मित्रांनो सांगायला जातो मी. समजा आपण तुम्हाला कोलॉजीच आपण उदाहरण घेऊया. समजा आपला हा टॉपिक आहे, अँटी डायबेटिक टॉपिक आहे. तर आपण मित्रांनो अँटी डायबेटिक वर जर समजा आपला पहिल्या टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न असेल, तर मित्रांनो त्याच्यानंतर कॉन्ट्रासेप्टिव्ह वरती आपला दुसऱ्या टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न असेल, नंतर एंडोक्राइन ग्लँड मध्ये तिसऱ्या टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न असेल, परत मित्रांनो तुमचं युटेरिन ड्रग आहेत त्याच्यामध्ये चौथ्यावरती. अशा प्रकारे आपण हे फ्लेक्झिबल होत आपली टेस्ट सिरीज जाणार. आणि त्याच्यामध्ये सगळं सिलेबस म्हणजे तुमचा ओव्हरऑल A to Z आपण सिलेबस कव्हर करणार आहे. मग समजून चला, आपण आता यावेळेस आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वरती प्रश्न विचारला, तर पुढच्या टेस्ट सिरीज मध्ये मित्रांनो पायलट प्लांट वरती प्रश्न असेल. तर त्याच्यामुळे एक ना एक पॉईंट, म्हणजे समजा पुढच्या वेळेस तुम्ही असं, म्हणजे एक एक्झाम्पल मी सांगतो, प्रोटीनवर प्रश्न झाला, परत लिपिडवर प्रश्न होईल. तर अशी आपली फ्लेक्झिबल टेस्ट सिरीज होत जाणार आहे मित्रांनो, की जिथे आपला सगळा सिलेबस, म्हणजे ह्या सिलेबस मधला सिंगल पॉईंट सुद्धा मित्रांनो आपण मिस करणार नाहीये. अशा प्रकारे आपण ही टेस्ट सिरीज घेतोय. आणि नंतर ही टेस्ट सिरीज घेत असताना ह्याचं फुल एक्सप्लेनेशन दिलं जाणार आहे. तर ते एक्सप्लेनेशन पण कसं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो.
हा समजा आपण मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 आहे. मग त्याचं आपण इथं आन्सर दिलं, मग त्याचं इथून एक्सप्लेनेशन चालू झालं. म्हणजे आपलं जे टेस्ट नंबर 1चं जे एक्सप्लेनेशन आहे, तुम्हाला मित्रांनो हे टेस्ट सिरीज आपली पीडीएफ आहे, जशी आपण कशी रचना केलेली आहे त्याचं एक्सप्लेनेशन आणि पीडीएफ बघायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र फार्मसी डाउनलोड करा. त्याच्यामध्ये एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर ऑफलाईन टेस्ट सिरीज आहे. मग जे विद्यार्थी पुण्यामध्ये येऊन देणारा पेपर आहे त्यांच्यासाठी जी व्यवस्था आहे, आणि एखादा गडचिरोलीला विद्यार्थी देणारा किंवा एखादा कोल्हापूरला विद्यार्थी असेल, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना पुण्यात येणं शक्य आहे. जवळच्या आसपासच्या जिल्ह्यातली मुलं जसं की मुंबई असेल, सातारा असेल, सांगली, कोल्हापूर, तुम्ही येऊ शकता, अरेंज करू शकता. त्याचं शेड्यूल आपण पुढच्या आठवड्यात आपल्या ग्रुपला अपडेट करतोय. तर हे मित्रांनो आपलं एक्सप्लेनेशन आहे. हे एक्सप्लेनेशन क्वेश्चन नंबर 1चं एक्सप्लेनेशन आहे. नंतर हा 2 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये कुठला प्रश्न होता की आपलं ब्लड कंपोनंटचा WBC मध्ये काय नाही आहे, तो प्रश्न विचारलेला. तर इथे मग त्यानंतर त्याचं फुल एक्सप्लेनेशन आहे. प्रत्येक ऑप्शन्स आहेत. न्यूट्रोफिलचे ऑप्शन असणार, जो ऑप्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन असणार. त्याच्यानंतर प्लेटलेटचं तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिसेल, नंतर मोनोसाइटचं दिसेल, नंतर तुम्हाला बेसोफिलचं दिसेल. मग हे ज्या ठिकाणी आपल्याला डायग्रामिंग ची आवश्यकता डायग्रामवरती आपल्याला समजवलं ते पण आपण डायग्रामेटिक रिप्रेझेंटेशन मध्ये पण देतोय. हा पूर्णपणे मित्रांनो हा आपला एक्सप्लेनेशनचा हा भाग आहे. तर हे ज्या ठिकाणी डायग्राम आहेत आपल्याला आवश्यक आपण ते ऍड केलेलं आहे. आपण सविस्तर बघू सगळं. मग जिथं जिथं आवश्यकता आहे डायग्रामेटिक म्हणजे हे तुम्हाला फुल एक्सप्लेनेशनची पीडीएफ भेटणार आहे. तुम्हाला आपल्या जे काही टेस्ट सिरीज असेल त्या सगळ्या टेस्ट सिरीजच्या एक्सप्लेनेशनच्या पीडीएफ तुम्हाला ज्या तुम्ही प्रिंट करू शकता, झेरॉक्स काढू शकता, अशा जवळपास 11 टेस्ट सिरीज तुम्हाला भेटणार आहे. मग आता आपण मित्रांनो हे ऑफलाईन टेस्ट सिरीज का लावली पाहिजे आपण त्याच्यावरती येऊया. म्हणजे आता मी तुम्हाला थोडंसं आपलं डेमो सांगितलं की आपण टेस्ट सिरीज कशा प्रकारे राबवणार आहे किंवा हे का गरजेचे आहे टेस्ट सिरीज राबवणं. महाराष्ट्रामध्ये आपण अभ्यास करत असताना एमपीएससीची मुलं साधं महसूल सहाय्यक व्हायचं असेल तर तो मित्रांनो सिलेक्ट व्हायचं असेल तर तो 40-50 हजार प्रश्न सोडवतो. तुम्ही बघा एमपीएससीच्या गट ब क राज्यसेवेचे किती प्रश्न झालेले आहेत. मग आपलं ड्रग इन्स्पेक्टर हे राजपत्रित पद आहे. हे मी वारंवार सांगतो, पहिल्या दिवसापासून सांगतो की तुम्ही प्रश्नांचा सराव अधिक केला पाहिजे. एक वेळ तुम्हाला आलं नाही तरी चालेल, पण प्रश्न जे काही आहेत आता टेस्ट सिरीजचे का लावायचे त्याचे आपण ह्या ठिकाणी आपण बेनिफिट बघणार आहोत. टेस्ट सिरीज का लावायची तर ते मी एक 1 बाय 1 तुम्हाला सांगतो. रिअल एक्झामचा मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स होणार. जे विद्यार्थी पुण्यामध्ये येतील, ज्यांना पेपर द्यायचा आहे, तुम्हाला दर रविवारी आपला पेपर असणार आणि आपलं पेपरचं लोकेशन हे सदाशिव पेठ, नवी पेठ हेच असणार आहे. आपण ते एक्झॅक्टली कुठं घ्यायचं ते नाहीये, परंतु त्याच्या पलीकडे बाहेर आपण पेपर घेणार आहे. मग तुम्हाला पेपर इथं दिल्यानंतर मित्रांनो काय होणार आहे, 1 तासाचा आपला पेपर आहे. 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 मित्रांनो प्रश्न सोडवायचे आहेत. ते पण अजून तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे तुमचं, निगेटिव्ह मार्किंग. मग तुम्हाला अजून त्याच्यामध्ये OMR शीट आहे, नवीन OMR शीट येणार आहे मित्रांनो. नवीन OMR शीट मध्ये 100च्या 100 क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला गोल करायचे आहेत. मग हा गोल करायला किती वेळ जातोय, 3-4 सेकंद जातोय. मग ते गोल पण कसे टाळायचे, त्याच्या कशा चुका टाळायच्या, त्याच्यावर पण मी एखादा सविस्तर करणार आहे एक व्हिडिओ. परंतु आता तुर्तास आपण हे जे काही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष येऊन देणार, आज मला सांगतो मी मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीज मध्ये जर समजा आपण 100 लोक आपल्या टेस्ट सिरीजला आली पुण्यामध्ये, तर तुम्हाला समजा आज मी पेपर द्यायला लावलोय, एक पेपर सोडवतोय, तर मला त्या समोर पेपर देत असताना एक्झामचा प्रेशर, त्याचं इन्व्हायरमेंट आपोआप क्रिएटिव्ह होईल. जर समजा एखादा विद्यार्थी म्हटला, आता समजा एखाद्याला ज्याला जॉईन करता येणार नाहीये तर त्याचा भाग वेगळा. समजा एखाद्यानं, मी अजून एक तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना पुण्यात येणं जमणार नाही परंतु गडचिरोलीतनं पेपर द्यायचा ऑनलाईन तिथं, तर ह्या त्यांना सुद्धा तिथं टेस्ट सिरीज भेटणार. पण कसं भेटणार तर ते तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे ते पेपर तुम्ही सोडवायचे त्याचा पण आपण ऑप्शन दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही असं नका की मित्रांनो समजू की फक्त पुण्यातल्याच विद्यार्थ्यांना पेपर सोडवता येतील, असं नाही. तुम्ही तिथं पण गडचिरोलीत पण समजा आपला एक रविवार ठरलाय 11 ते 12 या टायमिंग मध्ये, तर तुम्ही गडचिरोलीत पण सोडवू शकता, नांदेडमध्ये पण सोडवू शकता, जळगावमध्ये पण सोडवू शकता, मग धुळ्याच्या नंदुरबार शहाजात मध्ये पण तुम्ही प्रश्न सोडवू शकता जिथं असेल. किंवा एखादा दिल्लीमध्ये एखादा आपला विद्यार्थी, किंवा काही विद्यार्थी आपले दुबईला पण आहेत जॉब निमित्त, किंवा काही USA कॅनडाला लोक आहेत, तर त्यांना अजून पण ते फार्मासिस्ट म्हणून जॉब करतात, तर ते तिथं पण पेपर देऊ शकतात. तर ते थोडंसं इंडियन टायमिंग वेगळं असेल. आपल्या महाराष्ट्रातले अनेक पोरं RRBचे असतं, CGHS असेल, तर त्याच्यामुळे EMS असतील, बऱ्याच ठिकाणी विखुरलेले गेलेले आहेत, तर ते तुम्हाला सुद्धा देता येतील. तर आपण हे एक्झाम प्रेशर तुम्हाला लक्षात ठेवा मित्रांनो, समजून जाईल. याच्यामध्ये OMR भरायची सवय लागेल 1 तासानुसार, मग ते तुम्ही पुण्यात असा किंवा नाहीतर दिल्लीत असा. मग नंतर आयोगाचा जो काही माइंडसेट आहे मित्रांनो, प्रश्न कशा प्रकारे फ्रेम केलेले जातात आयोगाने. जसं आयोगाचा समजा 2023चा पेपर आहे, किंवा आपल्याला रिसेंटली आपल्याला लेक्चररचा पेपर झालेला आहे, मग ते तुम्हाला कळतं की अरे आयोग कशावरती नेमकं प्रश्न विचारतंय. मग त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो समजतं की आयोग कोणत्या लाईनवरती क्वेश्चन येत आहे, मग कोणत्या ओळी वाचायच्या आहेत, कोणत्या ओळी स्कोरिंग आहेत, तर ते तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज मधून समजणार आहे. नंतर ओव्हर स्टडी, बिनकामाचंच KD त्रिपाठी घेतलंय, बिनकामाचंच लॅचमन घेतलंय, वाचत बसलाय आणि माहितच नाही काय येणार आहे, तर त्याचा अर्थ नाहीये. परंतु मित्रांनो अनेक विद्यार्थी मला विचारतात की रेफरन्स पुस्तक हे 100%
तुम्ही वापरलीच पाहिजेत अभ्यासासाठी, त्याच्याशिवाय सिलेक्शन होणार नाहीये. नंतर पीवायक्यू आधारित तयारी आपल्या मजबूत होते मित्रांनो. ती कशी तयारी होते? पीवायक्यू म्हणजे मित्रांनो हे आपल्या एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टरचं मित्रांनो हर्ट आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ते कशा प्रकारे मॉडिफाय होणार आहेत तर ते तुम्हाला समजणार आहे आपल्या ह्याच्यातून. त्याच्यानंतर रिपीटेड क्वेश्चन कुठले आहेत, म्हणजे समजा ब्लडचा टॉपिक आहे, समजा तुमचा फार्मेकोलॉजीचा टॉपिक आहे, तर रिपीटेड कशात होतोय, कोएग्युलेशन मध्ये होतंय का, तुमचं अनालिसिस होतंय. नंतर आयोगाचे फेवरेट टॉपिक कुठले आहेत, तर हे आपण त्या पद्धतीने आपण आपल्या ह्या टेस्ट सिरीज मित्रांनो सेट केलेले आहेत. आपल्याकडे जे काही आतापर्यंत आयोगाचे पेपर झाले 8, 12, 14, 16, 23 पूर्ण त्याच्यावरती आपले क्वेश्चन पेपर सेट आहेत. आणि सेट करणारी मंडळी आपली कोण आहे, जे कुठेतरी कोणतरी सिलेक्शन झालं, ज्याला एमपीएससीचा अनुभव आहे. असं थातूरमतर लोक आपला पेपर सेट करत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला टेस्ट सिरीज दिल्यानंतर तुम्ही स्वतः क्वेश्चन फ्रेम करू शकता. नाही आयोग अशा प्रकारे असा प्रश्न विचारू शकतो, हे टेस्ट सिरीज मधून तुम्हाला अनालाइज होणार आहे. तर हे आपण टेस्ट सिरीजचे मित्रांनो फायदे बघतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत मित्रांनो तुम्हाला बघायचा आहे, त्याच्याशिवाय कळ. आता माहिती असून होणाऱ्या म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे पण प्रश्न चुकतोय, त्याच्यानंतर मित्रांनो टेस्ट सिरीज मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही प्रॅक्टिस केली 12.5 मार्क आपण प्रत्यक्ष मित्रांनो 5 टेस्ट सिरीज घेणार आहे पुण्यामध्ये. 12.5 मग 12 म्हणजे तसं आपण 11 टेस्ट सिरीज आहे. माझं काय म्हणणं आहे की प्रत्येक टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही एक सिली मिस्टेक करणार. एक सिली मिस्टेक म्हणजे किती मित्रांनो, भारी तुम्हाला जवळपास 2.5 मार्काचे ते भारी पडणार आहे निगेटिव्ह मार्किंग मध्ये चुकला तर तुम्ही हाताळायला शिका ना. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम पेपरमध्ये जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला घाम येणार आहे, हात थरथर कापणार आहे. तर त्याच्या अगोदर तुमचा हा एन्व्हायरमेंट आहे तो बदलून घ्या. तुम्ही बदलण्याची संधी आज महाराष्ट्र फार्मसीच्या माध्यमातून आपण देतोय. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला गेसिंगची पद्धत असेल, नंतर तुम्हाला मित्रांनो मी ओव्हर अटेम्प्ट करणार आहे, तर ते ओव्हर अटेम्प्ट कसं करायचं. जर बिनकामाचं काय म्हणतात त्याला, हाय गोल मारायचा म्हणून गोल मारून आलो केले तर आता 100% गोल करायचे म्हणून असं नाही. हे सगळं तुम्हाला ह्याच्यातून तुम्हाला ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. हे टेस्ट सिरीजचा आपण बेनिफिट करतोय. मग मित्रांनो पहिल्या राऊंडमध्ये कुठले प्रश्न सोडवायचे, टाइम मॅनेजमेंट. समजा पहिला राऊंड आहे, मी पहिल्या राऊंडमध्ये समजा मी 70 प्रश्न सोडवले आणि दुसऱ्या राऊंडमध्ये राहिले 30 प्रश्न. मग आपल्याला एक अप्रोच तयार होतो, आपला माइंडसेट तयार होतो. मग कोणते प्रश्न लगेच सोडवायचे, कोणते प्रश्न मग हे हार्ड आणि इझी मध्ये घेऊन जायचं. आणि जो काही आपल्याला जो शेवटचे 10-15 मिनिटं आहेत, जो काही आपण पॅनिक होतो, आपला टेम्परामेंट बिघडतो, तर आपल्याला तो टेम्परामेंट आपल्याला मित्रांनो कुठं तयार होतो, ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होणार आहे. गॅरंटेड होणार आहे, ह्याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. नंतर तुमचं गेस वर्क, निगेटिव्ह मार्किंग म्हणजे इलिमिनेशन टेक्निक. तुम्ही ज्यावेळेस मित्रांनो पेपर जास्तीत जास्त सोडवता, आज आपण आयोगाचे जे काय आहेत पेपर आपल्याकडे ऑलरेडी आपण 75+ टेस्ट सिरीज दिलेले आहेत. आपलं महाराष्ट्र फार्मसीवर आहे, त्या तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ऑलरेडी आता हे नवीन अपडेटेड सिलेबसनुसार आहे, एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. त्याच्यामध्ये तुमचं मॅथचा प्रश्न असेल, नॅशनल हेल्थ प्रोग्रामचा प्रश्न असेल, नंतर आरटीआयचा प्रश्न असेल, कंझ्युमर ऍक्टचा प्रश्न असेल, हे सगळे आपल्या ह्या नव्या टेस्ट सिरीज मध्ये ऍड केलेलं आहे. इलिमिनेशन टेक्निक मित्रांनो, तुम्ही प्रश्न सोडवलं की तुमचं जर तुम्ही प्रॅक्टिस केलं ना की तुम्हाला इलिमिनेशन येईल. अरे यार हा प्रश्न का नाहीये, म्हणजे हा प्रश्नातला हा ऑप्शन का नाही, हा ऑप्शन का नाही, तुम्ही कट करायला शिकताल कुठं, हे प्रॅक्टिस मधनं कळणार आहे. नंतर सिमिलर ऑप्शन तुम्हाला दिसणार पेपरमध्ये. अरे ह्यात मारू का ठोका, तिथं मारू ठोका, याला राऊंड करू का त्याला राऊंड करू. मग हे तुम्हाला कुठून तुमची सुधारणा होणार आहे, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. मग तुम्ही रिस्क बेस्ड डिसिजन घेऊ शकता. नाही मला आता ऑप्शन नंबर 2 वर जायचंय, मला ऑप्शन नंबर 3 वर जायचंय. ह्या शेवटच्या गोष्टी आहेत मित्रांनो. कधी होतं हे तुम्ही अभ्यास केल्यानंतर, हे रिव्हिजन केल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर. टेस्ट सिरीज अतिशय महत्वाच्या आहेत, त्याशिवाय तुम्हाला काय म्हणतात त्याला तुम्हाला समजणार नाहीये. तुम्ही एकदा रिअल फील घेऊन घ्या आपलं, तुम्हाला त्याशिवाय समजणार नाही. त्यानंतर मित्रांनो हे जे आपण जे प्रश्न आहेत, प्रश्न कशा प्रकारे फ्रेम होतात, मग ते वन लाईनर आहेत का, कन्सेप्ट बेस्ड आहेत का. मग नंतर आपण जे काही प्रश्न असतो ते कसं आजपर्यंत रिडिंग केलेलं असतं, वरवरचं रिडिंग केलेलं असतं, आपण सोडून दिलेलं असतं, सुपरफिशियली रिडिंग करतो, मग किती डेप्थ मध्ये जायचं हे टेस्ट सिरीज मधून कळतं. समजा मी आता फॉर एक्झाम्पल फार्मेकोलॉजीचा टॉपिक आपण एक वाचतोय, समजा आपण असं धरून अँटीडायबेटिक वाचला आतापर्यंत, तर अँटीडायबेटिक मध्ये एक्झॅक्टली काय येतंय, जर हे प्रश्न नाही सोडवलं तर कसं कळणार आहे. तर त्यासाठी प्रश्न सोडवा, तुम्हाला समजून जाईल. एखादा प्रश्न समजा डीसीसी कमिटी आहे, मस्त इतका सोपा टॉपिक आहे, इंडियन फार्माकोपी कमिशन नवीन ऍड झालेलं आहे, इतकं सोपं आहे, पण प्रश्न काय फ्रेम होतो आपल्याला लक्षात कुठून येणार आहे, टेस्ट सिरीज सोडवलं तर. नाहीतर मस्त वाचून काढलंय आणि अन टायमिंगला येणार नाही. तर त्यासाठी टेस्ट सिरीज अतिशय मित्रांनो महत्वाचे आहे. तर हे तुम्ही टेस्ट सिरीजचे बेनिफिट मी सांगतोय. नंतर आपण काही गोष्टी आपण वाचलेल्या असतात, आपल्याला लक्षात राहतं, ते टेस्ट सिरीज सोडवलं ना की तुम्हाला ते लक्षात येतात, आपोआप तुमच्या डोक्यात घुसतात त्या, आणि ते आपोआप मेमरीमध्ये हळूहळू घुसायला चालू होतात, आपोआप तुमचं रिव्हिजन तयार होतं. तर त्यामुळे तुमचं बराच वेळ ते लक्षात राहतात गोष्टी. नंतर रिकॉल तुम्हाला आपोआप त्याचा होतो, रिरीडिंग. नंतर तुमचं ह्याच्यामधून मित्रांनो समजतंय काय अजून बघा, की हाय स्कोरिंग टॉपिक कुठले आहेत, फेवरेट टॉपिक कुठले आहेत. तर हे टेस्ट सिरीज जसं जसं तुम्ही सोडवणार तसं येणार. नंतर मित्रांनो काय होतं की बऱ्याच वेळा की अरे यार मी इतका सोपा माझा टॉपिक आहे पण मला मार्क येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात की पॉलिटी खूप सब्जेक्ट सोपा असतो, एमपीएससीच्या भाषेत बोलायला गेलं तर प्रश्नच येत नाही सोडवायला. पण त्याला रिपीटेड क्वेश्चन, नंतर त्याचं जे डेप्थ असते, तसंच आपल्याच ह्याचं समजून झालं की यार इतका सोपा टॉपिक आहे तरी पण माझे प्रश्न चुकतात.
मग तुमचा जो काही वीक टॉपिक आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करता येईल. नंतर तुमचा कसा पण तुम्ही अभ्यास करताय रँडमली, तर त्या गोष्टी तुमच्या थांबणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे काय आहे, ऑटोमॅटिक रिव्हिजन सायकल तयार होणार आहे. समजा तुम्ही टेस्ट दिली आज, टेस्ट नंबर 1, त्याच्यामध्ये आपण असं करत गेलो की आपण त्यातले आपले 70% प्रश्न चुकले. मित्रांनो अजिबात घाबरायचं नाहीये, पण 70% प्रश्न म्हणजे 70 प्रश्न चुकले तर ते 70 टॉपिक लिहून काढा ना. मला या ठिकाणी हे चुकतंय माझं, मला हे करायचंय. मग त्या टेस्ट सिरीजचं तुम्ही अनालिसिस करा, तुमच्या सुधारणा होतील. पुढील टेस्टमध्ये तुम्हाला नवीन टॉपिक भेटेल, त्यावेळेस अजून तुमच्या 70 चुका झाल्या. जर तुम्ही अशा 70 मी काय सांगतो माहिती आहे, आपल्या टोटल 11 टेस्ट सिरीज आहे. पहिल्या टप्प्यामध्ये, टप्पा 1 मध्ये 11 टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही 70 वेळा चुका केला, प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये 70 वेळा चुका केला, तर मित्रांनो 770 वेळा तुम्ही चुका करताय. ह्या तुम्हाला 770 चुका ह्या इथून समजणार आहेत त्या, आणि 770 तुमचे टॉपिक क्लिअर झालेले असणार आहेत. आणि मग तुमचा आपोआप स्कोर टप्पा 2 मध्ये आपण ज्यावेळेस आपण ते तुम्हाला देणार आहे, त्यावेळेस टप्पा 2 मध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमच्या आपोआप पहिल्या टेस्ट सिरीजला समजा आपण असं धरून झाला की तुमच्या 60% चुका होतील, दुसऱ्या टेस्ट सिरीजला त्याचं 59 वर येईल. मग असं हळूहळू ग्राफ आहे तो तुमचा वाढत जाईल. तर त्याच्यासाठी टेस्ट सिरीज अतिशय महत्वाच्या, ज्या चुका आहेत त्या, आणि जी तुमची शेवटच्या महिन्यात घाई गडबड होणार आहे मार्च मध्ये, तर ती तुमची होणार नाही. त्यामुळे आपले टेस्ट सिरीज तुम्ही जे काही फायदे आहेत ते बघा. तुम्हाला डिसिप्लिन लागणार आहे, दर आठवड्याला पेपर देणार, अभ्यासातल्या चुका टाळता येतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या. तुमची सायकोलॉजिकली तुम्ही डेव्हलप होणार आहे. नंतर ह्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्ही हेल्दी कॉम्पिटिशन जे काय होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड होत चाला. अन्यथा टेस्ट सिरीजचा नाही जर तुम्ही सोडवल्या तर तुम्हाला नक्कीच अवघड होणार आहे. कारण आजपर्यंत आपण फार्मसी ऑफिसरचे पेपर बघितलं, कालचा पेपर बघितला तर DMRचा 90 मिनिटाचा होता. ते तुम्हाला 90 मिनिटात, त्याच्यात पण जे काय होते पेपर जे आपल्याला सेट दिले होते टाइम बाउंडचे, त्याच्यात पण पोरांना पेपर निगेटिव्ह मार्किंग नसताना सुद्धा ते टिक करता सुद्धा आलं नाही. बघा विचारा काय लोकांचं सिलेक्शन राहिलंय. एक माझ्याकडे स्टुडंट 162 मार्क आहे, ते आता सिलेक्शन नाही, म्हणजे रॉ स्कोर 162, 170 का 71 काय तर त्यांचा फायनल स्कोर आहे. फक्त एक प्रश्न त्यांच्याकडनं राहिला टिक करायचा. आज सिलेक्शन नाही, निगेटिव्ह मार्किंग पण नव्हतं, पण इथं निगेटिव्ह मार्किंग आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्या. मग तुम्ही पेपर अर्धवेट सोडणार, नंतर टफ क्वेश्चन बघून तुम्ही भीती तुमच्या मनामध्ये निर्माण होणार. तर अशा अनेक तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मित्रांनो इथून सुधारण्याची संधी भेटणार आहे. नंतर असं बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, मला हे सगळं येतंय, हा तुमचा भ्रम निघणार आहे मित्रांनो. किंवा काही लोकांना वाटतं की अरे मी होणार नाहीये. तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा, तुमच्यात इम्प्रूव्हमेंट घडवा, तुमचा जो काही कॉन्फिडन्स लूज होणार आहे तर त्याच बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून जाणार आहेत. रियालिटी बेस्ड म्हणजे रिअल काय आहे हे कसं असतं की पोहायला तलाव्यात गेलं तुम्ही शिकला तरच समजणार आहे, तुम्ही पेपर सोडवायला गेला तरच समजणार. मला समजा पुण्यातून मला नागपूरला जायचंय, हे मला जर मी गेलो तर मला समजेल ना कसं जायचंय ते. तर तुम्ही हे प्रत्यक्ष करा. तुम्ही त्या केल्यानंतर तुम्हाला नंबर 100% फायदा झालेला असतात. लाईन बाय रिडिंग असेल, तुमचं डायग्राम टेबल असेल, नंतर फुट नोट्स असतील पुस्तकातलं, अशा बऱ्याच गोष्टी तुमचं स्किल डेव्हलप होणार आहेत. तर ह्या मी बऱ्याच तुम्हाला ट्विस्टेड स्टेटमेंट असतील, क्लोज ऑप्शन असतील, एक्सेप्शन बेस्ड असतील, करेक्ट इनकरेक्ट असतील, मॅच द फॉलोइंग असतात, अशा बऱ्याच गोष्टी जे आयोगाचा जो ट्रॅप असतो तो आपल्याला ट्रॅप समजून येणार आहे. आपण जे पेपर सेट करतोय बघा, पेपर नंबर 9-10 खूप अवघड आपले पेपर असतील बघा. मी तुम्हाला काय माहिती आहे का, म्हणजे आता सांगून देतो की तुमची माइंडसेट हळूहळू डेव्हलप केला जाणार आहे टेस्ट सिरीज म्हणून. पहिली टेस्ट सिरीज, दुसरी टेस्ट सिरीज, तर हे टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा, तुम्हाला 100% फायदा होईल. याच्यामध्ये तुम्हाला तीळ मात्र मला शंका नाही. फायनल एक्झाम जशी जशी जवळ येईल तुमची आपोआप मानसिकता, तुमच्याला जी काही भीती वाटते तर ते आपोआप तुमची भीती कमी झालेली असतील. एवढं मी मात्र तुम्हाला निश्चितपणे सांगतो. तुम्हाला डिसिप्लिन येईल, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. तुमच्या सगळ्या ज्या काही पेपर द्यायचा आहे 22 मार्चला, तर ती तुमची सगळी मानसिकता तुमची त्या लेवलला तुम्ही मित्रांनो तयार झाला असेल हे मी निश्चितपणे सांगतो. तर हा व्हिडिओ मित्रांनो सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. आता हा समजा मी परत एकदा आपण एक शेवटचे 2-3 मिनिटं घेऊ. तर हा 2016चा पेपर आहे. कशा पद्धतीने मित्रांनो सेट केलाय. आता ह्या ठिकाणी बघा मॅच द फॉलोइंग आहे, नंतर त्याच्यानंतर तुमचं काय आहे, परत मॅच द फॉलोइंग आहे. असे हे प्रश्न बघा तुम्ही, फक्त तुम्हाला जस्ट माहिती असावं, हे परत मॅच द फॉलोइंग आहे. एखादा इनकरेक्ट करेक्ट क्वेश्चन आहे, हे मॅच द फॉलोइंग आहे, परत परत परत. म्हणजे हे एक सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जी टेस्ट सिरीज आपण फ्रेम केलेली आहे तर तुम्हाला त्याच्यातून कळलं. हा 2016चा पेपर आहे मित्रांनो. आता हा प्रश्न ट्रू वरती आलाय, ABC फॉर्मॅटमध्ये, स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये. तर ते तुम्हाला आपला हे जे सांगतो ना हे बघा. त्यानंतर आपला पण पेपर आपण महाराष्ट्र फार्मसीचा जो पेपर डिझाईन केलेला आहे तर तो तुम्हाला सगळा मित्रांनो पेपर बघता येईल. त्याच्यानंतर अजून तुम्ही जर बघायला गेला ह्याच्यामध्ये हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्ही शेवटला मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न ऍड केलेले आहेत. ह्या पेपर 96 नंबर हा 2016चा पेपर आहे मित्रांनो. हे जे काही मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न आहेत तर हे आयोगाचे प्रश्न नाहीत, आपला आयोगाचे प्रश्न आहेत. आणि आपण पण आता जो काय आपला पेपर आपण जो डिझाईन केलेला आहे मित्रांनो याच्यानंतर, तर तो आपण कशा प्रकारे डिझाईन केलेला आहे तर ते आता आपण बघूया. हा महाराष्ट्र फार्मसीचा पेपर आहे. पूर्ण सगळा पेपर बघू. माझं म्हणणं आहे फक्त तुम्ही कशा प्रकारे डिझाईन केलाय बघा. प्रश्न कुठलाही सोडवत बसू नका. ज्यावेळेस रिअल एक्झाम असेल त्यावेळेस हा पेपर सोडा, कारण हा रिअल एक्झाम मधला पेपर आहे.
जो आपण एक समजा 1 नंबर टेस्ट नंबर आता दिलेला आहे, पण हा किती नंबरला पेपर घ्यायचा ते आपण ठरवूया. अजून ते डिसाईड नाही झालं, पण पेपर सोडू नका, तुम्ही फक्त बघा ह्याच्याकडे. समजा हा प्रश्न आहे, आपण पहिला प्रश्न आपला, जर तुमच्याकडे सिलेबस कॉपी मित्रांनो तुम्हाला तोंडपाठ असली पाहिजे, मग तुम्हाला ते समजतं की कुठून प्रश्न सिलेबस फ्रेम होतात. त्यानंतर बघा, आपण ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर बघा, आपण हे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न घेतलाय. त्याच्यानंतर हा पण आपला मित्रांनो स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहेत. आपले पेपर थोडासा अपडेट होईल अजून ह्याच्यामध्ये. नंतर हे जे काही तुमचे सगळे टॉपिक आहेत, आता समजा हे तर इथं येडस आहे, येडस वरती झालं, नंतर तुमचा हायपर सेन्सिटिव्ह वरती प्रश्न आहे, त्याच्यानंतर तुमचा HB वरती प्रश्न आहे, नंतर त्याच्यानंतर तुमचा हा प्रश्न हिपॅरिन वरती प्रश्न आहे, त्याच्यानंतर अँटी इमेटिक प्रश्न आहे. मग हे जे काही सांगतोय कशासाठी सांगतोय मित्रांनो, हे जे आपण जे पेपरचे सेट केलेले प्रत्येक प्रश्न प्रत्येक टॉपिक वरती असणार आहेत. मग ते तुम्हाला अतिशय बघा, हा स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे आपला. स्टेटमेंट हा आपला ऍक्च्युअल पेपर आहे, तर तुम्ही ऍक्च्युअल पेपर थोडक्यात बघून घ्या. आणि ह्याची तुम्हाला PDF जर बघायचं असेल एकदम प्रॉपरली, तर आपलं महाराष्ट्र फार्मसीच्या ऑफलाईन टेस्ट सिरीज मध्ये ह्याचं डेमो PDF एक्सप्लेनेशनची आणि आपल्या ह्या टेस्ट सिरीजचे आपण टाकलेले आहे. हा मित्रांनो डेमो आहे फक्त. तुम्हाला हा परत आपण बघा मित्रांनो, एक्सेप्ट ऑल मध्ये आपण हा एक प्रश्न बघा, नंतर हा प्रश्न बघा, कशा आपण प्रकारे सेट केले, जशी आयोगाची रचना त्या प्रकारे आपण पेपर सेट करतोय. तर ते तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या बघून घ्या. हा आपला पेपर आहे, तुम्ही पेपर बघू शकता. आयोगाचा आपण पेपर सेट करतोय. परत आपला 1940 ऍक्ट वरती आपण कशा प्रकारे क्वेश्चन सेट केलेला आहे बघा तुम्ही, स्टेटमेंट बेस्ड. तर हे जे मी सांगण्याचा उद्देश मला एकच आहे मित्रांनो, की आपण जे पेपर सेट करतोय ओव्हरऑल सगळा पेपर हा आपला आयोगाच्या पद्धतीवरती असणार आहे. जसा तुम्हाला आयोगाचा फील आहे पेपर 22 तारखेला, तसे तुम्ही आयोगाचे फीलचं पेपर हे घेऊ. आता हे समजा तुमचे मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न चालू झाले बघा, हे मॅथ्स आपण ते पण टाकलेले आहेत आपण. त्यामुळे तुम्हाला सगळं तुम्हाला ह्या ठिकाणावरून तुमचं प्रॅक्टिस होणार आहे. हा आपला आयोगाचा महाराष्ट्र फार्मसीचा पेपर आहे. आपला ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस आहे मित्रांनो. सिलेबसमध्ये मी मागाशीच सांगितलंय सुरुवातीला, की उदाहरणार्थ आपण समजा आता आपण हे समजून चलो की हा आयसीएफ अँटीबायोटिक आहे. जरा टेस्ट 1ला असेल तर हे मित्रांनो व्हिटॅमिन वरती तुमचं 2 नंबरच्या टेस्ट सिरीजमध्ये पेपर असेल. समजा हे तुमचं सेरोलॉजिकल असेल, हे 1ला असेल तर हे 2ला असेल. मग ज्या टॉपिकला वेटेज आहे तर ते आपण परत ते टॉपिक रिपीट करणार आहे मित्रांनो. म्हणजे जे मी म्हटलं ना तुम्हाला, जे काही फायदे आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत, हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहेत, हाय स्कोरिंग सब टॉपिक आहेत, ते आपण रिपीट करत बसणार आहे. समजा पहिल्या टेस्ट सिरीजवरती टॅबलेट आहे, परत पुढच्या टेस्ट सिरीजला लिक्विड असेल, परत चौथ्या टेस्ट सिरीजला कॅप्सूल असेल, परत 5व्याला पॅरेंट्रल असेल. त्यामुळे आपण ह्या ज्या काय 11 टेस्ट सिरीज केलेल्या आहेत, सिलेबस मधला ना एक पॉईंट सुद्धा राहणार नाही तुम्हाला. प्रत्येक सिलेबसच्या क्वेश्चन पेपर आहे. आता समजा सिलेबसमध्ये पहिल्यांदा आपण आयसोमरला घेतला, पहिल्यांदा दुसऱ्यांदा हे तुमचं घेतलं, परत तिसऱ्यांदा हा घेतला. म्हणजे तिसरं म्हणजे काय सांगतोय, चौथं म्हणजे काय सांगतोय, पाचवं म्हणजे मित्रांनो काय सांगतोय, ह्या टेस्ट सिरीज नंबर आहे त्या. समजा हे 5 क्वेश्चन तुम्हाला 5 टेस्ट सिरीज मध्ये दिसतील, परत हे मित्रांनो ह्याची सायकल रिपीट झाली, हे 6व्याला दिसेल. तर तो जे काय आपण जी काही टेस्ट सिरीज आहे, 11 टेस्ट सिरीज आहेत, तर त्या ज्या काही आपण डिझाईन केलेल्या आहेत, तर प्रत्येक सिलेबस मधला पॉईंट ना पॉईंट तुम्हाला कव्हर होणार आहे. अशा प्रकारे हे आपण ह्या टेस्ट सिरीज मित्रांनो घेतोय. अजून समजा आपला इथं फार्मसी ऍक्ट आहे. फार्मसी ऍक्ट मध्ये काय आहे तुम्हाला मित्रांनो, पहिल्या स्टेजला तुमचं त्याचं बेसिक असेल, फंक्शन असेल, मग त्याच्या ज्या काही त्याच्यातल्या ज्या बॉडी आहेत आपण त्याच्यावरती प्रश्न केलेला आहे. समजा आता आपण इथला बघू, स्टँडर्ड क्वालिटीवरती आपण प्रश्न केला, परत ह्या मिस ब्रँडेडच्या डेफिनेशन वरती करा, परत हे तुमचं अडल्ट्रेटेड वर केला, परत स्पिरियस वरती केला, परत कॉस्मेटिक वरती केला. म्हणजे अशी सायकल पुढे जाणार आहे. समजा आता गव्हर्नमेंट अनालिस्ट आहे, पहिल्या पेपरमध्ये ड्युटीज वरती प्रश्न असेल, परत मित्रांनो पुढच्या पेपरमध्ये प्रोसिजरवर असेल. सेम ड्रग इन्स्पेक्टरची ड्युटीज, पॉवर, प्रोसिजर. म्हणजे आपण हे काय करणार आहे की टप्प करत जाणार आहे. टेस्ट सिरीज मध्ये 1ला हे होईल, दुसऱ्यात ते होईल, तिसऱ्यात होईल. हा उद्देश काय माहिती आहे का, तुमचं 100% सिलेबस कव्हर करणे. हेच व्हिडिओ मोठा होतो पण मित्रांनो तुम्ही बघा, कारण तुम्हाला समजून येईल की कशा प्रकारे आपण अभ्यास करायचा आहे, कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. हे झालं. त्यानंतर आता हा सिलेबस कसा कव्हर करतोय टेस्ट सिरीजचं सांगितलं, की आपलं एक्सप्लेनेशन आहे. हा क्वेश्चन नंबर 1चं एक्सप्लेनेशन आहे, नंतर हे 2 नंबरचं एक्सप्लेनेशन आहे. हे जर आपण थोडंसं फास्ट बघूया. तुम्ही ह्याचं आपण महाराष्ट्र फार्मसीच्या ऍपमध्ये जे PDF टाकतोय, तुम्ही बघू शकता बिनधास्त कशा प्रकारे आपण हे एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. आणि हे सर्व जे आपल्या ज्या काय टेस्ट सिरीज आहे ह्याचं तुम्ही ह्याची प्रिंट काढू शकता, अभ्यास करू शकता. नंतर ह्याचं आपण मित्रांनो व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा असणार आहे. व्हिडिओ एक्सप्लेनेशन म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं, आता जसं मी तुम्हाला सांगतोय तशा प्रकारे प्रत्येक पेपर हा आपल्याला डिस्कस केला असेल. PDF प्लस व्हिडिओ तुम्हाला 5 पेपरच्या 100% भेटून जाणार. टोटल 11 टेस्ट सिरीज आहेत. नंतर हे प्रत्येक पेपरचं आहे मित्रांनो. हे म्हणजे तुम्ही आता मी हे थोडंसं फास्ट दाखवतो, फक्त पेपर बघून घ्या कशा प्रकारे आपण एक्सप्लेनेशन आहे ते. आता इथं प्रश्न नंबर 9 आहे, प्रश्न नंबर तुमचा 14 आहे, मग त्याचं एक्सप्लेनेशन आहे. नंतर तुमचं हे अशा प्रकारे हे टोटली 26 नंबरचा प्रश्न आहे. नंतर तुमचा हा 30 नंबरचा प्रश्न आहे. समजा मोस्ट ड्रग आहे 29 नंबरचा, त्याचा प्रश्न आहे. मग त्याचे 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शनचं मित्रांनो या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अशा ज्या ठिकाणी आपल्याला स्टेरिलायझेशन तिथं आपण त्याचं डायग्राम आपल्याला वाटतंय त्या ठिकाणी आपण डायग्राम सेट केलेले आहे. म्हणजे जे काय आपल्याला ह्या सिलेबसच्या माध्यमातून जे सगळं देता येत आहे
म्हणजे जिथे जिथे डायग्राम आहे त्या ठिकाणी डायग्राम ऍड केलेला आहे. हे तुम्ही सविस्तर बघण्यासाठी महाराष्ट्र फार्मसी ऍप डाउनलोड करा, तिथं सगळं भेटेल. आणि हे जे काय आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर एक तुम्हाला या माध्यमातून आपण दिशा दाखवून दिलेलं आहे. हे सगळं आपण आपल्या पेपरच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. अशा प्रकारे हे आपले मित्रांनो आपण ही ऑफलाईन टेस्ट सिरीज घेतोय. ज्यांना पुण्यामध्ये प्रत्यक्ष पेपर द्यायचे त्यांनी रजिस्ट्रेशन आपलं महाराष्ट्र फार्मसीवर चालू आहे, त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर्ड करा. आणि जशी प्रोसेस सांगितली त्याच पद्धतीने एखादा गडचिरोलीचा विद्यार्थी आहे, कोल्हापूरचा विद्यार्थी आहे, धुळ्याचा विद्यार्थी आहे, लातूरचा विद्यार्थी आहे, त्यालाही तिथं पेपर द्यायचा आहे. त्याच्यासाठी त्याची कशा पद्धतीने त्याला दिलं जाईल त्याच्यावरती पण मी सविस्तर एक व्हिडिओ बनवतो. त्यामुळे ह्या टेस्ट सिरीज एखादा पुण्यामध्ये टेस्ट सिरीज देतोय, उदाहरणार्थ असं समजू आपण की समजा एखादा विद्यार्थी पुण्यात देतोय, त्याला पण हाच पेपर असणार, गडचिरोली देतोय त्याला पण हाच पेपर असणार. तर त्याची कशी संगड घातली जाईल ते पण मी ग्रुपला कळवेन, आपल्या महाराष्ट्र फार्मसीचा टेलिग्राम किंवा त्याच्यावरती पण मी एक सविस्तर व्हिडिओ बनवेल ऑनलाईन. म्हणजे सेम हीच, फक्त मी त्याच्यामध्ये रचना सांगेल की तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्ही ते टेस्ट सिरीज घ्यायचा आहे. मग ते तुम्हाला हा सेम जसा पेपर आहे, जसा हाच पेपर आहे तो तुम्ही तिथं सोडवू शकता. मग ते तुम्हाला झेरॉक्स दिली जाईल, मग त्याचा पेपर इथून पुण्यातून पाठवले जातील का तुम्हाला तिथं स्वतः प्रिंट करायचा आहे, ह्याच्याबद्दल पण मी सविस्तर आपल्या टेस्ट सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल. तर त्याच्यामुळे हा सगळ्यांसाठी टेस्ट सिरीज आहे. जे विद्यार्थी पुण्यात येणार आहेत त्यांच्यासाठी आपण लवकरात लवकर प्रत्यक्ष हॉलमध्ये एक्झाम जो फील आहे, रिअल एक्झाम आहे, तर ते पण आपण तुम्हाला लवकरच चालू करणार आहे. त्याचे शेड्यूल पुढच्या आठवड्यात पडेल. आणि हे अशा प्रकारे आपण हे टोटल 11 टेस्ट सिरीज टप्पा 1 आणि टप्पा 2 असं चालवणार आहे. टप्पा 1 तुम्ही मित्रांनो जॉईन करा आणि त्याचं रजिस्ट्रेशन चालू आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो अभ्यास करायचा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तो खाली नंबर आहे डिस्प्लेला, त्याच्यावरती संपर्क करू शकता. महाराष्ट्र फार्मसीची लिंक ऍप्लिकेशनची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले. त्याच पद्धतीने आपण आपले जे काही इतर सोशल मीडिया आहेत त्याचे आपण व्हॉट्सअप चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल, सगळं आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर आपल्या ह्या टेस्ट सिरीजच्या तुम्हाला कशी ऍक्च्युअल टेस्ट सिरीज आहे त्याची पीडीएफ, त्याचं एक्सप्लेनेशन ते सुद्धा महाराष्ट्र फार्मसीच्या ड्रग इन्स्पेक्टर ऑफलाईन टेस्ट सिरीज नावाचा फोल्डर आहे आपल्या ऍप्लिकेशनमध्ये, त्या ठिकाणी तो ऍड केलेला आहे. तर या प्रकारे असा हा आपला एकंदरीत प्रोग्राम आहे. तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा आणि तुम्ही नक्कीच आमच्यासोबत जोडले जाल आणि तुम्हाला आम्हाला थोडंसं काही सहकार्य करता येईल ते करत राहू. चालेल, धन्यवाद.